नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवला आहे मूग डाळीचा मस्त खमंग रवाळदार हलवा. तर आता त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. तर 1 वाटी मुगाची डाळ घेतली, तर त्याच वाटीने मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप घेतलं आहे. त्यानंतर इथं 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलं आहे. काजू आणि बदामाचे तुकडे आवडीनुसार घेतलेत. त्याचसोबत अर्धा चमचा वेलची पावडर घेतली. आता जी मुगाची डाळ मी घेतली होती ती मी एका भांड्यामध्ये 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. फक्त एक 10 ते 15 मिनटं भिजत ठेवली होती. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व डाळ काढून घेते. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी वेलची वाटून घेतली होती. तर मी वेलची वाटताना वेलचीमध्ये साखर घातल्यानंतर वेलची खूप छान अशी वाटली जाते. फक्त वेलची वाटताना थोडीशी गरम करून घ्यायची, छान पावडर होते त्याची. आता ही जी मुगाची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि पाणी सगळं काढून घेतलं होतं. तर थोड्याफार पाण्यामध्ये ही डाळ वाटून घेतली आणि छान अशी रवा डाळ वाटून घ्यायची. खूप जास्त पेस्ट ह्याची करायची नाही. छान थोडीशी अशी डाळीचे दाणे दिसले पाहिजेत किंवा लागले पाहिजेत या पद्धतीनं. आता त्याच्यानंतर 1 वाटी भरून तूप मी कढईमध्ये गरम करून घेतले. याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा रवा. खूप मस्त अशी टेस्ट येते हलव्याला. खूप बेसन पिठामुळे खमंग असा एक खमंगपणा येतो आणि रव्यामुळे खूप मस्त दाणेदार असा हा हलवा आपल्याला खाताना लागतो. आता थोडंसं मी बेसन पीठ आणि रवा परतवून घेतलं आहे. त्याच्यानंतर जे मिक्सरमध्ये मुगाची डाळ वाटून घेतली होती, तर ही डाळसुद्धा ह्या तुपावरतीच घालते. आणि आता डाळ घातल्यानंतर बघू शकता लगेचच अगदी पाणी संपूर्ण आटून गेलं या डाळीमधलं आणि छान चिकट अशी डाळ व्हायला लागली. कडेला चिटकायला लागली, पण अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ही डाळ छान अशी सुटी होते. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त इथं डाळीनं अगदी कडेला जी चिकाटली होती ती पण डाळ निघाली आणि मस्त आता इथे याचा गोळा तयार व्हायला लागला. आणि ही डाळ जोपर्यंत तूप सोडत नाही, छान रवाळ अशी होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही छान भाजून घ्यायची. आणि भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही. मोठा ठेवला की पटकन करपली जाते. छान अशी मीडियम गॅसवरती खमंग मस्त असा वास येईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची. फक्त करपवून द्यायची नाही, कारण कोणताही पदार्थ करपला तर त्याची चव थोडीशी वेगळीच येते. तर अगदी आपल्याला ही डाळ भाजोस्तोपर्यंत एक 9 ते 10 मिनटं तर लागतात अगदी मंद गॅसवरती. तर थोडीसा वेळ आपल्याला लागतो ही हलवा बनवण्यासाठी, पण मस्त अशी टेस्टी ही रेसिपी तयार होते आपली. तर ती इथं बघू शकता मस्त मी मुगाची डाळ अशी भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये जे काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घेतले होते, तर हे सुद्धा घालते आणि त्याच्यानंतर अजून एक 3-4 मिनटं ही डाळ मी भाजून घेते. म्हणजे जे काजू आणि बदामाचे तुकडे घातलेत ते सुद्धा चांगले भाजले जातील. आणि इथं बघू शकता मस्त अशी मुगाची डाळ छान अशी रवाळ तयार झाली, मस्त भाजल्याने खमंग असा वास पूर्ण घरभर सुटला आहे. तर या पद्धतीने डाळ भाजून घेतल्यानंतर आता इथं बाकीचं साहित्य म्हणजे मी अर्धा चमचा वेलची पावडर घालते. त्याचसोबत इथं मी 1 चमचा मिल्क पावडर घालते. याऐवजी तुम्ही 1 चमचाभरून खवासुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर आता हे परत मी मिक्स करून घेते व्यवस्थित. छान मिक्स झालं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी भरून मी दूध गरम करून घेतलं होतं, हे दूध घालते. तर दुधाच्या ऐवजी इथं आपण पाणीसुद्धा वापरू शकतो. तर दूध गरम केलेलं घातलं आहे. त्याच्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते परत. तर दूध घातल्यानंतर डाळ परत थोडीशी आपल्याला ओलसर आणि चिकट वाटते. तर लगेचच 1-2-3 मिनटामध्ये ही डाळ छान अशी सर्व दूध शोषून घेते आणि डाळ छान अशी घट्टसर होते. तर इथं बघू शकता मस्त मी इथं डाळ मिक्स करून घेतले. आता ह्याच्यामध्ये जी 1 वाटी साखर घेतली होती ना, तर साखरसुद्धा घालते आणि साखर घातल्यानंतर साखरेला तर पाणी सुटतंच. तर साखरेचं जे पाणी पूर्ण आटेपर्यंत डाळ चांगली मिक्स करून घेते बघा. आणि डाळ गरम आहे त्याच्यामध्ये साखर लगेचच मिक्स होऊन जाते. तर इथे डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे मी. आता ह्याच्यावरती झाकण घालणार आहे आणि बारीक गॅसवरती 1-2 ते 3 मिनटं फक्त वाफ काढणार आहे. ते इथं 3 ते 4 मिनटानंतर बघू शकता मस्त तयार झाला इथं असा मूग डाळीचा हलवा. आणि आत्ता जरी आपल्याला हा खूप जास्त असा ओलसर किंवा जास्त चिकट वाटत असेल, तरी हा थंड झाल्यानंतर खूप मस्त असा सुटा दाणेदार हलवा तयार होतो. तर इथं आता मी सगळा हलवा व्यवस्थित असा इथं मिक्स करून घेतला आहे परत एकदा आणि गॅस बंद करणार आहे. आणि ह्याच्यावरती झाकण घालून परत थोडंसं थंड होऊन देणार आहे. म्हणजे एक 7-8 मिनटं मी हा हलवा थंड करून घेतला आहे. तर बघू शकता गॅस बंद केला होता. आता इथं बघा मस्त असा
मुगाच्या डाळीचा मस्त लोण्यासारखा मऊसूद असा दाणेदार हलवा तयार झाला आहे. खूप टेस्टी आणि मस्त असा हा लागतो हलवा. तर इथे बघू शकता खूप मस्त दिसतोय. तर आता आपले कसे श्रावण महिना चालू झाला तर बरेचसे सण येतात. तर अशा वेळेला नेहमी नेहमी काय गोड करायचं, तर ही रेसिपी आपण नक्की करू शकतो. खायला पण खूप टेस्टी, त्याचसोबत मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे पौष्टिकसुद्धा आणि अगदी झटपट होणारा गोडाचा पदार्थ आहे. तर टेस्टी तितकाच, सगळे अगदी आवडीने खातील इतकी मस्त हे मुगाच्या डाळीचा हलवा तयार झाला आहे. तर बघा इथे छान असा हलवा तयार झाला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कुठे थोडी जरी आवडली असेल तरी नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा.